हॅलो गाईज, मी बबन इंगळे. तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा. तर चला मी आजच्या ब्लॉगला सुरुवात करतो. आता काय म्हणायला लागली तू? हुडी हुडी ही हुडी द्यायची का तुला? येते का एवढी? मला गुलाबी कलर आणा. तुम्हाला माहिती आहे मला गुलाबी कलर किती आवडतोय. म्हणजे गुलाबीच आहे ना. नको. आणि तू म्हणते कोण्या माणसाची, सिंगल माणसाची येत नाही. मी माणूस आहे का कोणाचा? माझे मिस्टर आहेत तुम्ही. मग मिस्टर आहे तर असं म्हणतात का माणसाची सिंगल बॉडीवाल्या माणसाची? आकुल्याला नवऱ्याला बुवा म्हणतात, बुवा. आणि पोरीला काट्टी म्हणतात. मै बहीणचं लडू काय नको ना बोंगाळ जाऊ जिकडे तिकडे सरक. नवऱ्याला बुवा म्हणत नाही तिथं, मग काय जावायला म्हणते, जावायला. मला नाही माहित माहिती. त्या आता भयानं गर्दा अलग गर्दा अलग करून याचे. तुला आता घड्या केल्या आता. आणि मला काहीच खाऊ वाटाणा ना. खाऊ वाटाणा मला काही. पोंगे आणायचे का ते पोंगे? मला डॉक्टर नाही म्हणायला आणि तेलकट म्हणून मी काय खायला. डॉक्टरचे ते तारीफ करावं लागेल. क्यू पोंगे खाऊ वाटते. घरी तळलेले नाही खाऊ वाटत. तुम्ही जे मिरची पावडर ते लावेला असतेत ना म्हणून खाऊ वाटते. पण आता सध्या मला नाही खायचं काहीच. का? बिमार आहे बापा मी. माझ्या काळजात दुखू राहिले ना. ती एसिडिटी आहे ना, म्हणून ती म्हणते मसाल्याचं खाऊ नका, मरणाचा तेलाचं दवाखाना खाऊ करा, नका. हे करा. आता महिना त्याच्यातून गेलाय मग. त्याच्यामुळं हम्म. नाहीतर मग खा ना मंचुरियन राईस, वडापाव, पकुडे असं आवडतंय तुम्हाला तर माहिती आहे. आता मी किती दिवस झाले खाल्लेत का छोले भटुरे नाही खाल्ले. खाय ना मी काही. मग तसं खाल्ल्यावर दुखतंय ना इथं मसाल्याचं. एसिडिटी होती त्यानं. समजलं नाही? समजलं का नाही? समजलंय. मग समजलंय काय? समजलं एसिडिटी होती म्हणलं ते खाल्ल्यानं तुम्हाला एसिडिटी. तसंच आहे बापा. मग नको टेन्शन घ्या जाऊ. कोणाचं घ्यायचं मग? हा? कोणाचं घ्यायचं? तू टेन्शन घे. मी बिमार असल्यावर तुम्हाला मग टेन्शन नाही येत का? ते तर येतच ना टेन्शन. आता तुम्ही बिमार असल्यावर कशी पंढरी घ्यायवर तुम्ही दवाखान्यात घेऊन जाता. पंढरी थोडी आहे भरती. मग घरात काम करावं लागतंय ना. मग तू बिमार पडल्यावर असं आहे का? तुम्ही काहीच काम नाही केलं. खोटं बोलू नका. भैया मोठा झाला तर भैयाच करतोय आता. त्या दिवशी मी बिमार होते. अरे माझा समजते का नाही तुला काही? म्हणजे काम करावं लागतंय तर भैयानं सगळं काम केलं. माझ्या भैयानं मटकीची डाळ केली, अशा पोळ्या केल्या. पण मी तर काय जर मी जी मजा केली तिला कसा राग यायला लागलाय मग? राग नाही यायला लागला. मग पण हरून केली का नाही स्वयंपाक? अरे तर मग त्याने केला तर मग आहे तुला मजा केली ना मी. माझ्या भैयानं कपड्याच्या घड्या केल्या, सगळे काम केले भैयानं. न्यायला मी म्हणलं मला चहा करून देता. बिगर पहिल्यानं करायची चहा, पण आता लगे बिगर चहाचे निघते. एवढे आळशी झालेत ते. अरे एवढी आळशीची गोष्ट नाही. माणसाला कामाला जाणं लागते. भैयानं केलं जावं लागते द्यायला कामाला. असं आहे ना. पण मी जास्त बिमार असले तेव्हा यायच्यावर टाइम पडतोय काम करायचा. नाही तर होता होत तर मी करू देत नाही काम. करू देते का? नाही. पण माझ्या काळजात दुखतंय तर मग मला ते सैन नाही होत. माझ्या जीवाच्या वरी होऊन जाते म्हणून मग मी काम नाही करू शकत. नाही ते बी खरं. हो, लढते मी. एवढं दुखतंय माझ्या काळजात आहे ना. तेलकट खाजावू नको. काहीच खात नाही मी तेलकट. आता मला मसाल्याचं डॉक्टरनं सांगितलं म्हणे डाळ भातच खायचा. 2 दिवस मी पोळी खाल्ली नाही आहे ना. त्या मग आज यायला विचारलं पोळी खाऊ का, तर म्हणे खाय. असं झालं. बरोबर आहे. विचारल्याशिवाय कोणतंच काम करत नाही मी. काही वस्तू आवडली तर विचारते घेऊ का. विचारते का नाही? ते खरं आहे. खरं आहे ते खरं आहे. विचारते ना. मग मी नाही म्हणतो का? तुम्ही घेऊ द्या का म्हणा. पण मी सासरवाशीनी. कोण? मी तुमची. हे गलत गोष्ट आहे. मजाक करायला लागली मी. अशी मजाक नाही आवडत मला. सासरवाशी असल्यावर मरायला होते माणूस. अशी मजाक किती नाही खराब आवडत झाले मी. नाही खरं आहे. खरं आहे.
खराब झालेली चालू वाटत नाही मला रस्त्याला. नाही खरं मी लय सुधारलोय. आणि पा किती सुधरेल. हा ना, असंच म्हणणं आहे ना तू, मी सुधारलोय. नाही बा, मग तुमच्या माग चालूच राहते. मग कसं म्हणायला पण लागले मी एक हे सासरवासी आपल्याला नाही? इकडं वातावरण सुट व्हाय ना आता. तसं काय नाही, ते दिमागातून काढून डोक्यातून काढून टाकायचं ते. इकडं सूट होत नाही म्हणलं की मग तसंच सूट नाही होत. तुम्हीच तर म्हणे हो वयसू सकाळी. का नाही होय ना मग तुझं. ते कोण मग वाटतंय सकाळी सकाळी किटकिट करण म्हणून वाटतंय हो तर हो. असं का? मग तसंच नाही. हा? कोण तुझ्या डोक्याला डोकं लावण? जेवायचं नाही का तुम्हाला? जेवायचं कधी? आता जेवू ना. भैयाला येऊ दे ना. भैया काय तुमच्या तोंडात घास घालणार आहे का? खा अरे पप्पा. पण ते आल्यावर खाते माणूस, लेकरू असल्यावर 2 घास शिल्लक. तुमचं लेकरू गेलं मित्रा संग. येणार आहे ना देव. ते म्हणून 10 मिनिटात येतो. किती मिनिटात म्हणायचं? 10-15 मिनिटं. बस 10-15 मिनिटं वाट पाहू द्यायची. है का नाही? दही मस्त येतं इकडं. आपल्या इकडं तर थंड खायच नाही चांगलं. मला दह्या बिगर चालत नाही. स्पेशल डब्बा आणून खाते मी दह्याचा. लगे एकटीच कोणीच खात नाही दोघं. मग ते थंड वातावरण आहे, थंड वातावरण आहे, नको मीच खाते मग लस्सी सारखं बनवून. मस्त आहे. आहे ना. यायला पण दही ताकले किती पसारा काढून ठेवतोय भैया तुम्हाला. काय करायला लागली वयसू तू आणखीन? आता मी कपड्याचे भैयानं काढून ठेवले तर आज लय थंडी होती. त्याला काय म्हणा, किती दिवस झाले तुम्हाला सांगायला लागले आपल्याला या टेका उशा आहेत ना आपल्या, त्याला खोळी आणायच्या आणि बिलांकेट फाटले पणगावरचे आणावं लागते. समजलं? अरे मी तुला काय विचारलं तर तू काय सांगते? आणायचे सांगते मला, हे आणायचे ते आणायचे, बिलँग फाटलीत. मी म्हणायला लागलो एवढा टाइम कस काय झाला तुला हे सगळं हे करायला, काम धंदा करायला? तर तू म्हणायला लागली करायला मग आम्ही मस्त आराम करू लागलो. आराम. थंडी आहे, लय थंडी आहे आज. आणि थंडी तुम्हाला आहे तर दिवसभर सांगितलं झोपून मला गुढी आणायचं आणू वाटायला गेले. हाय. हा येत काय तू ऑफर करते? तुला विचाराव का नाही? मग थंडी किती आहे तुमच्या अंगातली काढून घेईन आणि मी घालीन मग तुमची गुढी. बरं घे मग घे. मग येत नाही ना बापा, मी गाडी येतो. मग कशी म्हणायला लागली तुमच्या अंगातली? सिंगल बॉडीची. सिंगल बॉडी? हा, सिंगल बॉडी वाल्या माणसाची इन्कम ती उडी. हा